दिग्रस पोस्ट ऑफिस घोळ्यानंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार। काटोल तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधील लाखो रुपयाचा घोळ उघड। विदर्भातील जनतेचा विश्वास असलेल्या पोस्ट ऑफिस व्यवस्थेत मोठा आर्थिक घोळ उघडकीस आला आहे। 2022 पासून काटोल तालुक्यातील विविध पोस्ट ऑफिस मध्ये लाखो रुपयाचे अपहार झाल्याची घटनांनी उघड रूप घेतले असून जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे। माझं पासबुक नाही साहेब, माझं पासबुक तिच्या पासबुक नाही, मग पैसे घेतले काय सिद्ध होईल? अरे ते एंट्रीच नाही केलं साहेब, तिनं ती एंट्री करेच नाही। एंट्री करायची आहे बोलकर बाई, म्हणजे तुमचा विश्वास संपादन करून घात केला, विश्वासघातच केला आमचा, दिलं नाही। आणि 500 रुपयाची माझी आरडी आहे, 2.5 वर्ष झाली, पण तिनं मला पुस्तक बी दाखवलं नाही, दिले नाही। तुमच्या घरी येतो आणि मी तुम्हाला पुस्तक देतो असं म्हणा। ठीक आहे। अलीकडे विदर्भ दर्पण न्यूजने दिग्रस पोस्ट ऑफिस घोटाळा उघडकीस आणला होता। त्या प्रकरणात पोस्ट मास्टर सिंधू बालबुदे यांनी जनतेकडून जमा केलेल्या लाखो रुपयेचा अपहार केल्याचे समोर आले होते। हे 200 रुपये, 200 रुपयाच्या 2 लाख केले आणि ह्या 100 रुपयाच्या 1 लाख रुपये केला असं। या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता काटोल व नरखेड तालुक्यातील सिंदील पोस्ट ऑफिस मध्ये देखील 1 ते 1.5 कोटी रुपयाचा मोठा आर्थिक घोळ झाल्याचे वृत्त समोर आले आहे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत। मात्र चौकशी सुरू असली तरी पोलीस विभागाकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। यामुळे सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व निपक्ष चौकशी व्हावी व तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पोस्ट ऑफिस ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यची आर्थिक कडी आहे। इथेच जर अशा प्रकारचे घोटाळे होत असतील तर लोकांचा शासन व पोस्टल व्यवस्थेतील विश्वास पूर्णपणे डगमळीत होईल। दरम्यान या प्रकरणाकडे वरिष्ठ टपाल अधिकारी व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहून पारदर्शक चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। 2022 पासून काटोल तालुक्यातील पोस्ट ऑफिस मध्ये आर्थिक गैरव्यवहार। दिग्रस पोस्ट ऑफिस घोटाळा उघड झाल्यानंतर सिंधी येथील घोळ प्रकाशात 1 ते 1.5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची शक्यता। पोलिसांनी चौकशी सुरू पण पडदा टाकण्याचा आरोप। जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी। आणि एका याच्यामध्ये 46,000 रुपये भरले। मग एवढं झाल्यानंतर पोलीस मध्ये कंप्लेंट का नाही केली? आम्हाला यातला काहीच माहित नव्हता। इथे विशाल शिर्के नावाचा मुलगा, त्याच्यासोबत त्या पासबुकामध्ये घोळ झाला, तो काटोलला गेला तपासाला, म्हणून हा घोळ सगळ्यांच्या लक्षात आला। नाही तर तेव्हापर्यंत कोणाच्याच लक्षात हा घोळ आलेला नाही। आणि ज्यांना कोणाला हा घोळ लक्षात आला त्यांचे तिने तोंड पैसे दाबून दिले, पैशांनी तोंड दाबले त्यांचे, आणि हा घोळ उघड येऊ दिला नाही। पण तो मुलगा गरीब आहे, त्याला गरीबाची दया आली, त्याच्यामुळे हा घोळ सगळ्यांच्या लक्षात आला आणि गरीबाला आता काहीतरी न्याय मिळाला पाहिजे का। मी त्या बाईच्या घरी गेलो होतो, 25 लोक घेऊन गेलो होतो। तिथले गावातले 2 ज्येष्ठ नागरिक चांगले होते, तिथं आत्महत्या करायला गेलो होतो, पण याईनं मला तिथून अडवलं। म्हणजे जे पोस्टाचे ऑफिसर आहे ना, करू नको म्हणे, मी तिथून वापस आलो। आता पोलीस मध्ये कंप्लेंट नाही करणार का? केलं होतं आम्ही दोन माणसं गेलो होतो, आम्ही 2 जण गेलो होतो सांगितलं मला रिपोर्ट द्यायला। मग काय झालं? पैसा आमचा होता। मी सांगतो, रिपोर्ट दिल्यानंतर रिपोर्ट घेतली नाही? नाही, रिपोर्ट नाही घेतली आमची। रिपोर्ट नाही घेतली? आम्ही रिपोर्ट द्यायला, माझा आहे का, हे राजूभाऊ वाघ तंटामुक्तीचे अध्यक्ष ते आणि कलाबाई पटोले आणि आम्ही 2 जण रिपोर्ट द्यायला गेलो। तर ते म्हणत होते की गावातल्या पूर्ण गावाचा घोळ आहे म्हणे हा, तर त्याच्यामुळे तुम्ही 2 जणांनी हे रिपोर्ट होत नाही म्हणे, तुम्ही सर्व गावाला आणा म्हणे, रिपोर्ट घेऊ म्हणे, नाही तर तिथूनच आमच्या इथे कारवाई येईल म्हणे, पोलीस ठाणेदारांनी आम्हाला सांगितलं।